काय मंडळी, मस्त मजेत ना. वेलकम टू माय व्लॉग. आणि आजचा व्लॉग थोडासा वेगळा असणार आहे. मी आजचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर दिवसाची सुरुवात मी देवाला दिवा लावल्याशिवाय करत नाही, आणि देवाला दिवा लावल्यानंतरच मला छान वाटतं. तर आज मी नाश्त्यासाठी पोहे बनवणार आहे. तर इथं मी पोहे भिजवत ठेवलेले आहे, आणि सगळं मी कांदा, मिरची आणि कोथिंबीर कापायची आहे, कापून घेतलं आहे. तर पहिलं मी पोहे करून घेते, त्याच्यानंतर आम्ही सगळे नाश्ता करू, आणि त्यानंतर मी तसं तुम्हाला पुढचं रुटीन दाखवते. मीठ टाकून घेते ते पण मिक्स करून घेऊया छान. कोथिंबीर टाकून घेतली, ते पण आपण मिक्स करूया छान. सांगितलंच होतं की मी डीमार्टला गेले होते, आणि डीमार्टवरनं मी सगळं किराणा आपला जो महिन्याला लागतो तो सगळा मी शॉपिंग केला, आणि तो घरी घेऊन आले. तर मी आज काय काय आणलं ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तसं सगळ्या पिशव्या बघा मी इथं ठेवलेल्या आहेत, आणि तसं मी सगळं एक एक करून तुम्हाला दाखवते. तर चला. तर फर्स्ट आहे, हे सगळं आहे पोहे. त्याच्यानंतर इथे हे बिर्याणी राईस आहे. त्याच्यानंतर इथं बाजरी आहे, हे मुगाची डाळ, साखर, आणि ह्या इंद्रायणी तांदूळ मी वापरते. इंद्रायणी तांदूळ आम्हाला फार आवडतो, त्यासाठी आम्ही इंद्रायणी तांदूळ वापरतो. त्याच्यानंतर इकडे आहे तुरीची डाळ. त्याच्यानंतर हे मी चण्याचं बेसन पीठ म्हणतो आपण याला. तर हे पण मी तर रेडीमेडच घेऊन येते, चांगलं क्वालिटीचं असतं सगळं. त्याच्यानंतर ही चहापत्ती आहे, ती पण मी सैलच आणत असते. तर मला ती ह्याच्यातली आवडत नाही, पाकिटामधली आवडत नाही, कुठल्याही ब्रँडचं मला आवडत नाही, म्हणून मी फक्त हे सैलच आणते, आणि खूप छान होतं याची चहा, म्हणून मी हेच म्हणजे सैलच आणते चहापत्ती. त्याच्यानंतर आहे रवा. त्याच्यानंतर आहे शेंगदाणे, गूळ, इथं आहे गूळ, आणि ही आहे रागी. तर याचं पण मी हे पण घ्यायला सुरुवात करणार आहे. जसं आपण ज्वारी, बाजरी त्याची भाकरी करतो, तसं याची पण आपण रागीची भाकरी करणार आहे, आणि खूप आपल्याला हेल्दी असतं, म्हणून हे पण मी भरलेलं आहे. तर हे आपण सगळं आता हे नंतर मी सगळं स्वच्छ करून ठेवणार. आणि या पिशवीमध्ये आहे मखाणे. इथं आणलेत मी मखाणे, तर इव्हिनिंग स्नॅक्ससाठी चांगलं वाटतं. तर ह्याचं मी तशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. तर आता हे सगळं असं आणलेलं आहे. त्याच्यानंतर इथं आहे खोबरं वाळलेलं, हे सोप आहे, जिरा आहे. त्याच्यानंतर आहे हे काजूचं एक पॅकेट आणलेलं आहे, 200 ग्रॅमचं आहे ते पण. आणि हे आहे सुरीचा सेट आणलेला आहे. ते इतक्या मी सुऱ्या घेत होते, सगळ्या तुटत होत्या, आणि त्या काय व्यवस्थित राहतच नव्हत्या, म्हणून यावेळेस मी हा सेट आणला. तर बघूयात ह्या टिकतात किती दिवस. तर हे असं आणलेलं आहे. त्याच्यानंतर मी आणलेले पतंजलीचा सोप वापरते, मांडी घासण्यासाठी. त्याच्यानंतर लिक्विड मी वापरत नाही, लिक्विड मला नाही आवडत. त्याच्यानंतर हे आहे
मला काय वाटतं, हां ओवा आणला आहे. हा ओवा पण ह्याची पण मी पावडर वगैरे करून घेत असते. त्याच्यानंतर इथे आहे सोयाबीनचं ऑइल वापरते. हे पण मी 2-3 पॅकेट्स आणलेले आहेत, इथं ठेवते मी. त्याच्यानंतर साबुदाणे राजूला खूप आवडतात, वडे, आणि दिशाला पण वडे खूप आवडतात, त्यासाठी मी ते आणलेले आहे. त्याच्यानंतर इथं आहे उडीद डाळ, तर उडदाचे मी वडे करत असते कधी कधी. आणि त्याच्यानंतर हे आहे, इथं आहे डालडा सनफ्लॉवरचा. त्याच्यानंतर हे सगळे पॅकेट्स तेलाचे. आणि हे आहे गाईचं तूप आणलेलं आहे मी. हे पण 2 पॅकेट आणले, 2 किलोचं आणलेलं आहे हे. तर हे पण मी वापरत असते. चपात्यांना लावायला मी तूपच वापरते, फोडणी द्यायला वगैरे तुपाचाच वापर करत असते. आणि ते आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं म्हणून मी ते तूप घेऊन येत असते. आणि कधी कधी मी घरात पण बनवत असते. तसं साईज कसं होतं, घरातलं जरी बनवलं तरी ते सफिशियंट होत नाही, म्हणून मला ते विकतच घेऊन यावं लागतं, कारण ते जास्त प्रमाणात मी वापरते. इथं आहे बदाम. तर त्याच्यानंतर इथं आहे काही सोप आहेत कपडे धुण्यासाठी. त्याच्यानंतर मी हा सोप वापरत असते, काय म्हणू आपण याला, माइल्ड क्लिअरचा, PS सारखाच असतो ब्ल्यू कलरचा. तर हा सोप मी वापरत असते. त्याच्यानंतर तर असं मी बरंचसं काही काय आणले. आणि कॉस्मेटिकमध्ये पण तुम्हाला दाखवते. हे फेस वॉश आहे, डिटॅन होतं याने. तर हे उपटन आणि कोजिक ॲसिड असं दोन्ही मिळून आहे. आणि हे छान होते आणि स्किन मस्त होते फेस वॉशने या. आणि सुंदर असं सुगंध पण येतो. आणि बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आहेत. हळद आहे, केसर आहे, चंदन आहे, बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर हे आपल्या फेससाठी चांगलं आहे, त्यामुळे मी हे फेस वॉश वापरते. त्याच्यानंतर हे आहे निवियाचं बॉडी मिल्क मॉइश्चरायझर. तर हे मी एक मॉइश्चरायझर वापरत असते. तर अजून हे स्क्रब पण आणलेलं आहे. तर हे वॉलनटचं स्क्रब आहे हिमालयाचं. तर हे पण एक छान स्क्रब आहे. तसं मी घरात पण बनवत असते स्क्रब वगैरे, मसुरीच्या डाळीचं वगैरे. तसं मी तुमच्यासोबत शेअर करेन कुठलं स्क्रब मी वापरते. ते घरातलं ते एकदम छान असतं. पण आता ते संपलं आहे म्हणून मी हे आणलेलं आहे. हे डेड स्किनसाठी वगैरे खूप छान आहे. तर असं सगळं आहे. त्याच्यानंतर ही पण परफ्यूम ब्युटी टाल्क म्हणून पावडर आहे, लव्हेंडरची, यार्डलीचं ब्रँड आहे. आणि हे असं सगळं आणलेलं आहे. त्याच्यानंतर इथं आहे पोनी, वेगवेगळ्या कलर्सच्या. राजवीसाठी पोनी लागतात बांधायला. तर वेगवेगळे कलर्सचं म्हणजे तिच्या ड्रेससारखं, जसं ड्रेस घातला तसं ते तिला बांधायला खूप छान दिसतात ह्या. तर असं सगळं आणलेलं आहे. तर हे सगळं मी असं पसारा आता सगळं केलेलं आहे. तर पसारा सगळं मी आवडते. मला सगळं व्यवस्थित अरेंज करून ठेवायचं आहे. आणि सगळे डबे पण मला घासायचे आणि छान त्या डबे घासून वगैरे सगळं मी त्यात अरेंज करून ठेवणार आहे सगळं सामान. तर हे तुम्हाला सगळं शेअर करते. तर बघत राहा व्हिडिओ. इथं सामान मी भरून ठेवते सगळं. सगळं भरून ठेवते, झाकण लावून ठेवते आणि मग नंतर सगळं ठेवून देते. तर इथं मी तूप या डब्यात काढून ठेवलेलं आहे. आणि आता हे जे 2 पॅकेट आहेत थोडंसं याला गरम करणार आणि याच्यात हे टाकून ठेवणार. चला तर मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर तुम्ही बोलते तुमच्यासोबत. इथं मी डाळ भाताचा कुकर लावते. वरण बनवणार आहे आणि वरण भात बनवणार आहे. तर हे आता मी कुकर लावून घेते. त्याच्यानंतर भाजी पण मी तसं दाखवते कोणती करणार आहे. गवारीची भाजी मी करणार आहे. हां, इथं मी बाजरीची भाकरी करणार आहे. बाजरीची भाकरी करून घेते आणि नंतर दाखवते.
घेतला आणि स्वयंपाक झाल्यानंतर मी सगळ्यांना जेवण वाढलं. मी पण जेवण करून घेतलं आणि जेवण झालं लगेच मी सगळं किचन आवरून घेतला आणि आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आणि आजची जी ॲक्टिव्हिटी मी सगळी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती कशी तुम्हाला वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.